सह्याद्री हॉस्पिटल पेशंट मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। ती अपडेट म्हणजे गेल्या आठवड्यात रुग्ण बाप्पू कोमकर यांचा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन ऑपरेशन नंतर त्यांचा मृत्यू झालेला होता। आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना लिव्हर दान करणाऱ्या त्यांच्याच पत्नी कामिनी बाप्पू कोमकर यांचा सुद्धा त्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्याच संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केलेला होता। या आरोपांची दखल स्टेट ॲडव्हायझरी कमिटीनी घेतलेली आहे व त्यांनी ह्यूमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट 1994 नुसार एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन पॅनल म्हणजे समिती दवाखान्यावर त्यांनी नेमलेली आहे। या चौकशी समितीला त्यांनी 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे, म्हणजेच 1 महिना त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे। या संदर्भात डॉक्टर भगवान पवार डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस यांनी सह्याद्री हॉस्पिटलला या संदर्भात नोटीस सुद्धा बजावलेली आहे। त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलेलं आहे की 1 महिन्यासाठी इथं होणारे सगळे प्रकारचे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन प्रोसिजर्स ह्यांना स्थगित करण्यात यावे, ह्यांना बंद करण्यात यावे। ही नोटीस भेटण्याचं गवाही सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने सुद्धा दिलेली आहे व आम्ही या सगळ्या चौकशी समितीत सहकार्य करू अशी गवाही सुद्धा दिलेली आहे। आता 1 महिन्याच्या या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी समितीच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर काय सत्य समोर येतं हे नक्कीच बघायचं राहणार आहे। न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे।